महिलेने एका अनोख्या मुलाला दिला जन्म, डॉक्टरही हैराण, नर्स पळाल्या. हे नक्की बाळाचं आहे का? प्रसूतिगृहात अचानक अशी घटना घडली की काही क्षणांसाठी डॉक्टरही स्तब्ध झाले. बाळाच्या जन्मानंतर जे दृश्य समोर आले ते पाहून तिथे उपस्थित असलेले अनेक लोक गोंधळून गेले. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका रुग्णालयात ही घटना घडली. एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. सर्व काही सामान्य वाटत होतं. डॉक्टरांनी तपासणी केली, नर्सेस तयारीत होत्या आणि कुटुंबीय बाहेर चिंतेत बसलेले होते. पण प्रसूती झाल्यानंतर जे घडलं ते पूर्ण रुग्णालयासाठी धक्कादायक ठरलं. बाळाचा जन्म होताच नर्सेसच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही दिसू लागली. काही क्षण त्या काय करावे हेच समजू शकल्या नाहीत. बाळाकडे नीट पाहताच त्यांना काहीतरी वेगळे जाणवले. सामान्य बाळांसारखे ते दिसत नव्हते. त्याचे संपूर्ण शरीर वेगळ्याच स्वरूपाचे होते. बाळाच्या शरीरावर जाड काळे केस होते. फक्त डोक्यावर नव्हे तर हातपाय, पाठ, छाती आणि पोटावरही घनदाट केस दिसत होते. पाहता पाहता डॉक्टरांनी बाळाची तपासणी सुरू केली. मात्र पहिल्या नजरेतच सर्वजण चकित झाले. बाळाच्या शरीराचा मोठा भाग काळ्या साम खिळांसारख्या डागांनी झाकलेला होता. त्या डागांवर जाड केस उगवले होते. ते दृश्य इतके वेगळे होते की काही नर्सेस काही क्षण मागे सरकल्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता की नुकतेच जन्मलेले बाळ हे असे दिसू शकते. डॉक्टरांनी तातडीने बाळाला तपासणी टेबलवर ठेवले. बाळ रडत होते, म्हणजे त्याचा श्वास व्यवस्थित चालू होता. हे पाहून डॉक्टरांनी थोडा दिलासा घेतला, परंतु त्याच्या शरीराची स्थिती पाहून त्यांनी लगेच वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाळाचे शरीर काळजीपूर्वक पाहिले. काही वेळ त्यांनी शांतपणे निरीक्षण केलं आणि मग नर्सेसना काही वैद्यकीय नोंदी करण्यास सांगितल्या, कारण त्यांना वाटत होते की हे एक दुर्मिळ प्रकरण असू शकते. दरम्यान बाहेर बसलेल्या कुटुंबियांना अजून काहीच माहिती नव्हती. फक्त त्यांना एवढं कळलं होतं की बाळाचा जन्म झालाय. पण डॉक्टरांचा गंभीर चेहरा पाहून त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. थोड्याच वेळात रुग्णालयात या बाळाबद्दल चर्चा सुरू झाली. एका नर्सने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला. काही मिनिटात संपूर्ण रुग्णालयात ही बातमी पसरली की एका विचित्र बाळाचा जन्म झालाय. जेव्हा बाळाला व्यवस्थित स्वच्छ करून पुन्हा तपासलं गेलं तेव्हा डॉक्टरांना अधिक स्पष्ट दिसलं की त्याच्या शरीराच्या सुमारे 70% भागावर चामखीळ आणि जाड काळे केस आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अशी स्थिती दिसणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय नोंदी तपासायला सुरुवात केली. त्यांना संशय आला की हे काही विशिष्ट दुर्मिळ आजाराचे लक्षण असू शकते. या आजाराचे नाव आहे जॉईंट कॉन्जेनिटल मेलानोसाइटिक नेव्हस. हा आजार अत्यंत कमी मुलांमध्ये आढळतो. या स्थितीत बाळाच्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात काळे डाग, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर वाढलेले केस दिसून येतात. अनेकदा हा आजार जन्मतःच दिसून येतो. डॉक्टरांनी सांगितले की बाळाची आई 2 दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिची प्रसूती पूर्णपणे सामान्य पद्धतीने झाली. आई आणि बाळ दोघेही सध्या सुरक्षित आहेत. परंतु बाळाच्या शरीरावरील या स्थितीमुळे डॉक्टरांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं. त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला माहिती दिली, कारण अशा दुर्मिळ प्रकरणांमध्ये विशेष उपचारांची गरज असते. दरम्यान या घटनेची बातमी गावात आणि आसपासच्या भागात वाऱ्यासारखी पसरली. लोकांना समजले की एका अनोळख्या बाळाचा जन्म झाला आहे आणि मग सुरू झाली गर्दी. दूरदूरच्या गावांमधून लोक रुग्णालयाबाहेर जमा होऊ लागले. काही जण फक्त उत्सुकतेपोटी आले, तर काही जण या घटनेला धार्मिक स्वरूप देऊ लागले. काही लोक म्हणत होते की देवाचे चिन्ह आहे. काही जण म्हणत होते की हा एखादा अवतार असू शकतो, तर काहींनी याला देवाचा क्रोध असेही म्हटलं. मात्र डॉक्टरांनी स्पष्ट केलं की हे कोणतीही चमत्कारिक घटना नाही. हा एक दुर्मिळ वैद्यकीय आजार आहे. अशा प्रकारचे प्रकरणे जगभरात अत्यंत कमी प्रमाणात दिसतात. आरोग्य विभागाने तातडीने निर्णय घेतला की बाळावर विशेष उपचार केले जातील. त्यासाठी राष्ट्रीय बाल आरोग्य हमी योजनेअंतर्गत मदत दिली जाईल. डॉक्टरांनी सांगितले की या बाळाला अधिक तपासणी आणि उपचारांसाठी लखनौ येथे पाठवले जाईल. तिथे मोठ्या वैद्यकीय संस्थेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्याची तपासणी करतील. लखनौमधील KGMU रुग्णालयात त्वचारोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ या प्रकरणाचा अभ्यास करतील, कारण अशा दुर्मिळ आजारांवर योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान बाळाच्या कुटुंबियांना डॉक्टरांनी सर्व माहिती शांतपणे समजावून सांगितली. सुरुवातीला ते घाबरले होते, पण डॉक्टरांनी त्यांना आश्वासन दिले की बाळ सध्या सुरक्षित आहे. आईने जेव्हा पहिल्यांदा आपल्या बाळाला पाहिलं तेव्हा ती काही क्षण शांत झाली, कारण तिला समजले की तिचे बाळ इतरांपेक्षा वेगळे आहे. पण काही क्षणानंतर तिने त्याला जवळ घेतले. आईसाठी ते बाळ इतर कोणत्याही बाळासारखेच होते. तिच्यासाठी तो फक्त तिचा मुलगा होता. त्याच्या वेगळ्या स्वरूपामुळे तिचे प्रेम अजिबात कमी झालं नाही. आज या बाळाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. काही लोक अजूनही त्याला चमत्कार म्हणत आहेत, तर डॉक्टर मात्र सांगत आहेत की हा एक फक्त दुर्मिळ वैद्यकीय आजार आहे. आता सर्वांची नजर लखनौमधील उपचारांवर लागली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की योग्य उपचार आणि निरीक्षणामुळे बाळाचे आयुष्य सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि कदाचित काही वर्षांनी ही घटना फक्त एका दुर्मिळ वैद्यकीय प्रकरणाची कथा म्हणूनच ओळखली जाईल.